आजचा अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः, श्री महाकालाय नमः, श्री अधिक मास. 7व्या अध्यायाच्या शेवटी सुदेव पत्नी गौतमी शोकाने व्याकुळ झाली. नवऱ्याला बोध करू लागले. पुढे काय घडले ते आधी कवी वाल्मिकीने दृढ सांगू लागले. गौतमीने जो राजा सुद्धा उपदेश केला तो एक अमृतप्रमाणे होता. त्या बोधाने सुदैवाने संपूर्ण शोक आवरला आणि तो धैर्याने उठला. त्याने श्रीहरीवर चित्त एकाग्र केले आणि ते म्हणाले, होणार आहे ते होणारच, हे निश्चित आहे. म्हणून तो आपल्या स्त्रीचा पूर्व जसे आचरण करीत होता तसे करू लागला. एके दिवशी शुक ब्राह्मण समिधा इत्यादी वस्तू यज्ञाकरता आणण्यास गेला. त्या दिवशी आपल्या बरोबरीच्या सवंगड्याबरोबर विहिरीत जलक्रीडार्थ केला. शुक तो ग्रीष्मकाळ म्हणजे उन्हाळा होता. ती मित्रमंडळी एकमेकाच्या अंगावर पाणी उडत होते, एकमेकांचे हात धरून बुडवत होती, मंजन करीत होती, मासोळ्यासारखे पोहत होते. एक पुढे होता तर एक मागे त्याचे पाय ओढत होते. अशा प्रकारचे मुलं खेळत होते. कधी काठावर येऊन एखाद्याला पाण्यात ढकलून द्यावे व त्यांनी बुडी मारून वर येतात दुसऱ्याला एकाने ढकलावे, अशी ते एकमेकावर पाण्यात मस्ती करत होते. कधी अगदी तळ्यात लपून असावे, कधी एकदम काठावर येऊन उभे राहावे. अशा रीतीने जलक्रीडेचा आनंद उपभोग घेत असता सुरू असता सुदेवपुत्र त्या क्रीडेने थकला. मित्राच्या भीतीने तोने श्वास रोखून धरला आणि अगदी जिथे पाणी जास्त आहे तिथे गेला. परंतु तो तळ्यात गेला आणि तेथे तो शक्तिहीन होऊन झाल्यामुळे त्याचे हातपाय काही चालले ना. त्यामुळे त्याच्या पोटात पाणी जाऊन त्याचा प्राण गेला. कलेवर जड झाले, ते तळ्यातच राहिले. शोकदेव पुष्कळ वेळ झाला पण पाणी वर न आल्यामुळे मित्रमंडळीत घबराहट निर्माण झाली आणि ती मित्रमंडळी ओरडत गौतमी जवळ आली. म्हणाली, हे आई, तुझा मुलगा वापिके जळात बुडाला. ते ऐकताच तिला मूर्छा आली. तेवढ्या सुदेव ब्राह्मणी अरण्यातून आला व ते त्यांना एकदम मरणोन्मुख स्थिती प्राप्त झाली आणि मूळ तुटून पडलेल्या वृक्षासारखे ते जमिनीवर पडला. त्या मूर्छा आली पण ती त्यांनी सावरली आणि ते दोघेही उठले आणि पुत्रा म्हणत ओरडत ती दोघंही वापिकेपाशी म्हणजे त्या तळ्याजवळ आले. पुत्राचे प्रेत फुगून वर आले होते. त्याला त्यांनी सत्वर बाहेर काढून आलिंगन दिले आणि स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांच्या मुखाचे चुंबन घेऊ लागले. हाताने त्याचा मुखवटा कुरवाळू लागले. वाऱ्यावर त्यांना निहाळून पाहू लागले. रडता रडता तिचा कंठ दाटून आला. तेव्हा सुदेव ब्राह्मण म्हणाला, हे बाळा, तू लवकर उठ, माझ्याशी गोड बोल आणि आमचे दुःख निवारण कर. माझ्याकडे डोळे उघडून पहा आणि आमच्या मनाला आनंद दे. तुझ्याशिवाय आम्ही आता परदेशी झालो आहोत. आमच्या सारख्या वृद्ध मातापित्यांना सोडून जाणे हे काही चांगले नाही. तुझ्याशिवाय आमचे जिवंत राहणे हे व्यर्थच नाही का? वयात आई वडील, तारुण्यात पती किंवा पत्नी, वृद्धपणी पुत्र मरण म्हणजे हे फारच वाईटच. तुझी ही मित्रमंडळी तुला अभ्यासाकरता बोलवत आहे. तुझे गुरुसुद्धा तुला शिकवण्यासाठी बोलवत आहे. बाळा, व्यर्थ झोपण्यात वेळ घालू नको. तुझ्याशिवाय हे घर शून्य मनासारखे भासत आहे. तू तर नाही तर घर कोठे? आम्हाला वनातही जाणे काय कारण? आम्हाला घर व वन हे प्रिय नाहीच. मी आजपर्यंत कोणाची नीच काम केलेलं नाही. मी ब्रह्महत्यासारखे महापापही केले नाही. तर माझा मुलगा कसा निधन पावला? कोणत्या हे दारुण पापाचे फळ मला भोगास मिळत आहे? हे विधाता, तू माझ्या पुत्ररूपी धनाला नेऊन कोणते चांगले फळ मिळविले हे सांगावे. मी वृद्ध अतिथी, माझा त्यात एकच डोळा जो नंदन, त्यालाही तुम्ही निर्दयपणे बळाने नाहीसा केला. आम्ही दोघेही अतिशय निर्धन. त्यात आमचा एक मुलगा धनासारखा होता. त्याचे हरण करताना तुम्हाला लाज कशी बरी वाटली नाही? तुम्ही सदय आहात, मग माझ्यासाठीच का निर्दयी झाला? माझे नशीबच विपरीत म्हणून असे घडले. मुला, मी तुला आता कुठे शोधू? तुझे सुंदर वदन कोठे पाहू? पावसात पासून पाणी मिळते, भूमी धान्यात उत्पत्ती करते, पर्वतापासून अनेक रत्नाचा लाभ होतो आणि सागरात मोती सापडतात. परंतु माझा मृतपुत्र प्राप्त होईल अशी एकतरी जागा या ब्रह्मांडात आहे का? अशा प्रकारचे विलाप करत ते दोघेही करत होते. तरी त्यात त्यांच्या हृदयाचा ताप काही कमी होत नव्हता. विलाप करत होत. त्यांना एक शब्द तरी बोलावा म्हणून त्यांनी विनवणी करत होते. तू आमच्या पर्यंत आम्हाला सांगून कुठेच गेला नाहीस, तर या दीर्घ प्रवासाला तू कसा न सांगता गेलास? तुझ्या मुखातून येणारे मधुर शब्द वेदाध्ययन आम्हाला आता ऐकता येणार नाही. आमचे हृदय कठोर आहे म्हणून प्राण निघून आमचे जात नाही. धन्य धन्य दशरथ राजा, ज्याने आपला मुलगा वनात जातो आहे असे कळताच सर्व वैभवाचा त्याग करून आपला प्राण सोडला. तो खरा धन्य पिता. आम्हाला धिक्कार असो.
जे मुलगा निधन पावल्यावरही कळून अद्याप आम्ही जिवंत आहोत, शोकाग्निरूपी जळत आहोत. हे दिनावर दया करणाऱ्या रमाकांता, वैकुंठा दिशा, तुझ्याशिवाय आमचा त्राता आता कोण आहे? म्हणून तू धावत ये आणि आमचे रक्षण कर. माझ्यासारख्या या त्रिगुणात दुसराच कोणी शट होणार नाही, ज्याने भगवंताच्या वाक्याला उल्लंघून पुत्राची अशी अपेक्षा धरली. ते उचित नव्हते, मी माझ्या नशिबात लिहिलेच नव्हते. त्याची इच्छा मी आग्रहाने प्राप्त केली. हे कोणास आवडेल? अशा प्रकारचा विलाप करीत असताना अकस्मात त्यावेळेस एक मेघ दिसू लागले. त्यामुळे सूर्य झाकून गेला, विजाचा कडकडाट होऊ लागला, दाही दिशा कोंदाटून गेल्या, वारा जोरात सुटला. त्यामुळे पर्वते कापू लागले, मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले आणि त्यामुळे सर्व जीव घाबरून गेले. आणि ही स्थिती पूर्ण महिनाभर राहिली, पूर्ण महिना, आणि तो होता अधिक मास. मोठे मोठे वृक्ष म्हणून पडून राहिले, त्यामुळे सर्व जीव घाबरून गेले. एक महिन्याभर ही स्थिती राहिली, सर्व जलमय झाले, पाणीच पाणी जिकडे तिकडे. तरी पण सुदैवाला त्याची कल्पना, तो पुत्राच्या शोकात दोघे पती पत्नी इतके निमग्न झाले. पाणी पडून राहिला, का पडून राहिला, आपण कुठे बसला, खाणे पिणे सर्व, महिनाभर ते त्या स्थितीत पोराचे प्रेत घेऊन त्याच ठिकाणी बसलेले राहिले. त्यांची स्थिती अगदी भ्रमिष्ठासारखी झाली होती. ते दिवस केव्हा उगवतो केव्हा मावळतो त्यांची त्याला कल्पनाच येत नव्हती. त्या कालावधीत त्यांनी खाणे पिणे सोडले आणि पावसात भिजत भिजत विलाप करीत तो महिना संपला. तो पुरुषोत्तम मास होता, जो हरीला प्रिय होता. नकळत त्यांच्या हातून ते पुण्य घडले होते. सुप्रभाती अभ्रस्नान व रोज उपोषण झाले, त्यामुळे भगवंत प्रसन्न झाले. नवीन पाण्याने भरलेल्या मृगाप्रमाणे श्यामवर्ण ज्यांनी पितांबर नेसलेला आहे, दोन भुजाच्या मुरलीधर ज्यांच्या गळ्यात वनमाला परिधान केले आहे, त्यांच्या समोर येऊन ते उभे राहिले. हा महिना संपताच पाऊस थांबला होता. सुदैवाने भगवंताला पाहताच मांडीवरचे प्रेत जमिनीवर ठेवले आणि आनंदाने दोघांनी मिळून दंडवत नमस्कार घातला. दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. तेव्हा मोक्ष देणारे भगवंत म्हणाले, सुदैवा तू भाग्यवान आहेस. या जगात तुझ्या भाग्याचे वर्णन करणे कठीण व ते कोणी करू शकेल बरे. तुझा मुलगा 12,000 वर्ष जिवंत राहील. जो मेलेला होता, जे 4,000 वर्ष तप केले सुद्धा, तेव्हा देवाने निष्ठुरपणे म्हटलं होतं की तुझ्या नशिबात पुत्र नाही, तुला पुत्र देऊ शकत नाही. आता फक्त एका महिन्याची सेवा घडली, फक्त स्नान खाणे पिणं, तर त्याच्यामध्ये देव प्रगट होऊन म्हणतात की तुला हा मुलगा 12,000 वर्षापर्यंत जिवंत राहील आणि पुन्हा तुला 4 पुत्र होते. पाय ह्या अधिक मासाची पुण्य. पुण्य घडले. सुप्रभाती अप्रस्नान रोज उपोषण यामुळे त्यांनी त्या समोर मांडीवरचे प्रेत जमिनी ठेवले आणि आनंदाने होऊन नमस्कार घातला. ते जोडून उभे राहते. मोक्ष देणार भगवंत म्हणाले, सुदैवा तू भाग्यवान आहेस. तुझ्या जगात भाग्याचे वर्णन करण्यास कोण वर्ष. तुझा मुलगा 12,000 वर्ष जिवंत राहिले. त्यांचे भविष्य मी तुला सांगतो, तू ते ऐक. मी तुला हा पुत्र दिला, तुला आणखीनही पुत्रसुख मिळेल. जबरदस्तीने मिळवलेल्या पुत्रापासून खरे सुख नाही. तू पुत्र इच्छावंत पाहून देवही प्रसन्न झाले आहेत. तुला हा पुत्र गरुडाने दिला आहे, म्हणून तुला हा पुत्र बहुकाळपर्यंत सुख देईल. या तुझ्या पुत्राबरोबर सर्व गृहस्थांचे सुख भोगू शेवटी ब्रह्मलोकात तुम्हाला वास मिळेल. या ब्रह्मलोकात तेथील सर्व भोग भोगून तुम्ही पुन्हा मनुष्यलोकात जन्म घेशील. तू दृढधन्वा नावाचा चक्रवर्ती राजा होशील. तू बलवान होशील. बलवान धन संपत्ती अपार राहील. तुझे इंद्रपदाहूनही मोठे ऐश्वर्य राहील आणि तू 10,000 वर्षापर्यंत राज्य सुखाचा उपभोग घेशील. जी गौतमी तीच आता तुझी गुणसुंदरी महाराणी सती म्हणून प्रसिद्ध पावेल. तुला 4 मुले होतील. ती सर्व राजनीतीमध्ये निपुण राहतील. तसेच एक मुलगी होईल, ती सुशील सुंदर होईल. सुरासुरांना दुर्लभ असे भोग भोगून कृत्य होशील. संसारात विषय सुख भोगत असता तू एवढा निमग्न होशील, त्यामुळे तुला भवतारक हरीचे स्मरण करण्यात तू विसरून जाशील. तेव्हा तुला हा तुझा शुकदेवाचा मुलगा वनात पोपट होऊन तुला वटवृक्षावर बसून यथार्थ बोध करेल. तो वैराग्य उत्पन्न करणारा श्लोक अनेकदा म्हणेल, परंतु त्यामुळे श्लोक ऐकून तू घरी एका वेगळ्याच अवस्थेत पोहोचशील. तेव्हा सर्व विषय सुखाचा त्याग करून घरी चिंतायुक्त स्थितीत येशील. तेव्हा तुला वाल्मिकी ऋषी बोध करतील. तेव्हा तुझा हा सर्व संदेह पेटेल आणि तू अच्युत कैवल्य पदास प्राप्त करून घेशील. असे भगवंताचे बोलणे ऐकता तो द्विजनंदन उठला आणि त्याने श्रीहरिचरणास वंदन केले. त्या मुलास उठताना पाहून त्याचे आईवडील एकदम आनंदित झाले आणि आनंद अश्रू प्रेमवरान ढाळू लागले आणि त्याला आलिंगन देऊ लागले. सर्व देवांना आनंद झाला. त्यांनी पुष्पवृष्टी केली. त्या मातापित्यांनी शुकदेवाला वंदन केले. त्या ब्राह्मण पुत्राला पाहून गरुडालाही आनंद झाला. ब्राह्मण अति चकित झाले.
त्याने श्रीहरी चरणास वंदन केले. सुदेव म्हणाला की हे ऋषिकेशा, तुम्ही माझा संशय दूर केला. हे देवा, मी 4000 वर्ष कडक तप केल्यावरही तुम्ही निष्ठुरतेने मला पुत्र नाही असे म्हणाला. तुमच्या नशिबात पुत्र नाही असे असताना हा मुलगा जिवंत कसा व कोणत्या कारणाने झाला आहे सांगावे. सुदैवाने हरीस प्रश्न केला, तेच तुला सांगतो. इतिशय अधिक मास बृहन्नाथी पद्मदा 8वा अध्याय समाप्त. ओम नमः शिवाय.